हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा 38 साईजच्या डीप नेक मध्ये प्रिन्सेस कट ब्लाउजची पूर्ण कटिंग बघणार आहे. तर हा ब्लाउज मापाला आलेला आहे, तर याचं माप घेऊन आपण ब्लाउज कटिंग करणार आहे. आणि याच मापावरून मी आधी हा एक ब्लाउज शिवलेला आहे बघा. तर खूप सुंदर हा ब्लाउज झालेला आहे आणि फिनिशिंग पण खूप छान आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता प्रिन्सेस कट आहे 38 साईजचा. तर इथे डीप नेक आहे, तर भरपूर आहे डीप. तर असाच आता ह्या कशा प्रकारे शिवायचा तर मी तुम्हाला पूर्ण कटिंग दाखवते. तर इथे बघा आता हा अस्तरचा कपडा आहे आणि हा मेन ब्लाउज पीस आहे आपला साडीतला. तर इथे पहिले मी अस्तरवर कटिंग करत आहे. तर आता इथे माप घेऊन दाखवते तुम्हाला. तर इथे बघा उंची अशा प्रकारे मोजून घ्यायची आपल्याला. तर इथे 13.5 इंच येत आहे बघा दोन्ही बाजूने. आता इथेच अशाच प्रकारे इथे आपली जी गळ्याची खालच्या साईडची कमरपट्टी आहे ती मोजून घ्यायची. तर इथे 4.5 इंच तयार येत आहे. आता ब्लाऊजच्या आतल्या भागाला इथे पलटी करून बघा छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा, जो की येत आहे 9.5 इंच. आणि कमरेचा पूर्ण राऊंड मोजून घ्यायचा आहे, तर तो येत आहे इथे 32.5 इंच. तर उंचीमध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर 13.5 आहे, तर मी इथे 14.5 घेतला आहे बघा. आता इथे शोल्डर साठी आपण लाईन करणार आहे. तर 5.5 इंच शोल्डर घेतले आहे मी 38 साईजचा डीप नेक गळ्यानुसार. तर इथे बघा आता आर्मोल 6 इंच घेतले आहे. जर जेवढं शोल्डर आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवायचं आहे आर्मोल मध्ये. आता छातीचा चौथा भाग 9.5 आणि 1.5 इंच शिलाईसाठी. तर आता इथे मी 1 इंचच पाठीमागच्या आर्मोलला शेप दिलेला आहे. तर इथे बघा आता 1.5 इंचावर जर दिला ना तर अशा प्रकारे इथे कपडा शिल्लक राहतो आणि आपल्या पाठीमागच्या भागाला झोल येतो. तर त्यामुळे काय करायचं, इथे 1 इंचावरच शेप द्यायचा आहे आपल्याला डीप नेक ब्लाउज मध्ये. कमरेचा चौथा भाग इथे घेतला आहे मी 8 इंच आणि शिलाई 1.5 इंच आणि 1 इंच मागच्या टक साठी. आता इथे बघा 4.5 इंच पट्टी तयार ठेवायची आहे. तर 4.5 इंच मार्किंग केलं आहे वरच्या बाजूला आणि गळ्याची जी लांबी आलेली आहे ती 10 इंच आलेली आहे. तर अशा प्रकारे आता इथे गळ्याचा गोल शेप देऊन घेतलेला आहे. तर हा आपला पाठीमागचा भाग झालेला आहे मार्किंग करून. आता जसं मार्किंग केलं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे. तर इथे बरोबर मार्किंग वर कट करायचं आहे आपल्याला. आता इथे असं अर्धा इंच आपल्याला तिरकस मध्ये कट करायचं आहे, कारण हे जे पाठीमागचे आपण टक्स देऊ तेव्हा खालीवरी होते, तर ते आपलं एकदम सरळ रेषेत येते कमरेचा भाग. आता इथे बघा इथे कपडा सरकवून घेतला आहे मी, इथून समोरून ओपन साईज आहे. आता इथे बघा मार्किंग करून घ्यायचं आहे असं एक सारखा कपडा आणि या मार्किंग वर इथे आपल्याला जो पाठीमागचा भाग आहे तो ठेवून घ्यायचा आहे. आता खाली आपल्याला ध्यान द्यायचं आहे की 1 इंच खाली कपडा शिल्लक असला पाहिजे. म्हणजे पाठीमागच्या भागापेक्षा समोरच्या भागाला आपल्याला 1 इंच उंची वाढवून घ्यायची आहे. आणि ती कोणत्या भागाला घ्यायची आहे, कुठं घ्यायची आहे, आता हे समोर बघा. तर शोल्डरवर मार्किंग करून घ्यायचं आहे, बाकी आर्मोल जसा आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे. फिटिंगची लाईन सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. गळ्याची जी रुंदी आहे ते सुद्धा इथे मार्किंग करून घेतली. आता जसं आहे तसं मार्किंग झालं. आता इथे समोरचा गळा मोजून घ्यायचा आहे. तर इथे बघा अर्धा इंच वर सोडून द्यायचा आहे शिलाईसाठी, शोल्डर मध्ये जोडतो तेव्हा. आणि अशा प्रकारे इथे गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा गळ्याची जी उंची आहे ती 6.5 इंच आलेली आहे. खालच्या बाजूला गळ्याची रुंदी 2.25 इंच घेतली आहे, वरच्या बाजूला 2.5 इंच घेतलेली आहे. अशा प्रकारे आता इथे 1/2 इंच आतमध्ये शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला समोरच्या आर्मल साठी. आता इथे प्रिन्सेस कट शेप देण्यासाठी 3.5 इंचावर मार्किंग केले आहे आणि 2 इंच त्याच्या बाजूला टक साठी मार्किंग केले आहे. खालच्या बाजूला इथे बघा आता 2 इंचावर मार्किंग करून असा आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे आणि इथून असा आर्मोल मध्ये आपल्याला हा शेप मिळवत घ्यायचा आहे. आता इथे 1 इंचाचा आपल्याला टक्स द्यायचा आहे आर्मोल मध्ये, याने आपली फिटिंग एकदम छान येते. तर इथे बघा असं दोन्ही भागाला अर्धा अर्धा इंच असा इथे टक्स द्यायचा आहे. आता इथे 1 इंच हा टक्स साठी वाढलेला आणि
खाली आपल्याला कमरेमध्ये इथे 2 इंच वाढवला आहे. तर पाठीमागच्या भागात सुद्धा आपण अर्धा इंचचा टक्स दिलेला आहे एक्स्ट्राचा. तर इथे मी 1.5 इंच खालच्या बाजूला, वरच्या बाजूला 1 इंच असं वाढवून घेतलं आहे. आता या बाजूला मी 5 इंचाचा उभा टक्स घेतलेला आहे. तर साईडला सुद्धा 5 इंचच मार्किंग करायचे आहे आणि तिथून आपल्याला असं तिरकस मध्ये जी पाठीमागच्या भागाची मार्किंग होती तिथपर्यंत जोडून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आता हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथे जिथं आपण टक्स पॉइंट दिला होता तिथे छोटासा एक कट मारून घ्यायचा आहे आणि जे आपण बघा दोन्ही भागाला अर्धा अर्धा इंच मार्किंग केले होते ते इथे कट करून घ्यायचे आहे. आता इथे समोरच्या गळ्याचं सुद्धा कट करून घेत आहे मी. आता हे एकसारखं करायचं आपल्याला 2 लाईन एवढं सोडून द्यायचं आहे आपल्याला. आपण जे आय हुक लावणार आहे तर त्यासाठी आपल्याला पट्टीमध्ये शिलाईसाठी जाईल. तर इथे सुद्धा इथे टक्स मारून घेतला, छोटासा एक मारून घेतला आहे कट, जेणेकरून आपल्याला जोडत्या वेळी सोपं जाईल. आता इथे बघा बाहीची उंची 10.5 इंच आहे, तर आपल्याला 11.5 इंच लागते. तर इथे काय झालेलं आहे, कपडा आपल्याला कमी पडलेला आहे आणि लगभग हा कपडा 1 मीटरला काहीतरी थोडासा कमी होता, म्हणजे 95 सेंटीमीटर वगैरे होता. तरी सुद्धा या साईजला कपडा कमी पडलेला आहे, बाही काही निघत नाहीये. तर इथे जॉईंट देऊन बाही काढावी लागणार आहे. तर आता इथे बघा, आता हे जसे पाठ ठेवले आहे तसे इथे कटिंग करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आता आपण प्रिन्सेस कटची खूप सोप्या पद्धतीने आपण कटिंग बघितलेली आहे. तर आता स्टिचिंग दाखवण्यासाठी खूप मोठा व्हिडिओ होतो, तर तो अपलोड करायला खूप प्रॉब्लेम जाते. तर इथे काय करायचं, आता अशा प्रकारे थोडं थोडं साईडला मार्जिन ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये कुठेही बदल करायचा नाही, हे एकदम परफेक्ट माप आहे 38 साईज साठी डीप नेक मध्ये. तर गळ्याची उंची तुमच्या 9 इंच, 10 इंच, 11 इंच असेल तर तुम्ही या प्रकारे कटिंग करू शकता. तर आता आपल्याला इथे बाहीसाठी कपडा सोडायचा आहे आणि आपले हे दोन्ही भाग आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित बसतील अशा भागावर ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथे मी व्यवस्थित बसून घेत आहे दोन्ही भाग. साईडला बाहीसाठी सुद्धा कपडा निघला पाहिजे, तर अशा प्रकारे मी पूर्ण सेट केला आहे आणि नंतर हे दोन्ही भाग कट करून घेतलेले आहे. तर याचं पूर्ण कटिंग स्टिचिंग झाल्याच्या नंतर फायनल लुक मी तुम्हाला नक्की दाखवेल शॉर्ट व्हिडिओ मध्ये. तर आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या कटिंग मध्ये तुम्हाला काही जर समजलं नसेल तर कमेंट मध्ये नक्की विचारा. आणि असेच आणखी काही कटिंगचे स्टिचिंगचे व्हिडिओ खूप सारे माझ्या चॅनलवर अवेलेबल आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. कटोरी ब्लाउज सुद्धा भरपूर आहेत. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या ब्लाउजची कटिंग बघायची आहे तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर अशा प्रकारे आता प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग झालेली आहे. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.